नमस्कार सर्वांचे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत संपूर्ण ट्रूकॉलर ए टू झेड माहिती ट्रूकॉलरची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे ट्रूकॉलर ॲप इन्स्टॉल करण्यापासून यूज करण्यापासून त्यामध्ये कोणते कोणते ऑप्शन आहेत त्यापासून आपल्याला काय फायदा होतो हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण पाहावा, स्किप करत न पाहता. चला तर सुरुवात करूया ॲप इन्स्टॉल करण्याच्या प्रोसेसपासून. ॲप इन्स्टॉल करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला कुठं जावं लागेल? प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल. कारण कोणतेही ॲप आपल्याला जर इन्स्टॉल करायचं असेल तर सर्वात पहिले प्ले स्टोअरमधूनच इन्स्टॉल करावं लागतं. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर इथे पहा सर्च नावाचं बटन आहे. खाली सर्च खालच्या लाईनमध्ये त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सर्च याच्यावर क्लिक करा. इथं सर्च ॲप अँड गेम्सवरती यावरती क्लिक केल्यानंतर इथं ट्रूकॉलर हे पहा ट्रूकॉलर आलेला आहे 1 नंबरला. त्यावरती प्रेस करा. प्रेस केल्यानंतर इथं पाहू शकता आलेला आहे ट्रूकॉलर. तर मी इथं ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळं ओपन नाव आलेलं दिसेल इथे. हे पाहू शकता तुम्ही. नाही तर इथं इन्स्टॉल नाव येतं ऑलरेडी. तर मी काय करतो ट्रूकॉलर ॲप ओपन करतो. ट्रूकॉलर ॲप ओपन केल्यानंतर हे पाहू शकता. बाकीची माहिती कशी भरायची ही याचा व्हिडिओ आपण सेपरेट केलेला आहे. नाव कसं टाकायचं, फोटो कसा टाकायचा तो जाऊन तुम्ही पाहू शकता. तर हे पहा ट्रूकॉलर ॲप ओपन झाल्यानंतर हे पहा इथं 3 डॉट दिसत आहे. या 3 डॉटवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला स्पॅम कॉल वगैरे जर ब्लॉक करायचे असतील समजा तर या ब्लॉक ऑप्शनमध्ये तुम्हाला जावं लागेल. हे पहा ब्लॉकमध्ये गेल्यानंतर कोणती सेटिंग ऑन करावं लागेल ही पाहू शकता. इथं नोटिफिकेशन फॉर ब्लॉक्ड कॉल ही सेटिंग तुम्हाला ऑन करून ठेवावी लागेल. म्हणजे तुम्हाला स्पॅम कॉल वगैरे फ्रॉड कॉल येणार नाहीत. ही झाली एक. जर तुम्हाला तुमचं नाव वगैरे चेंज करायचं असेल, काही करायचं असेल, हे पाहू शकता इथं तुमचं नाव दिसतंय. जर चेंज करायचं असेल तर तुम्ही यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर इथं पाहू शकता एडिट प्रोफाईल नावाचं ऑप्शन आलेलं आहे. तर यावरती क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर हे पाहू शकता इथं तुमचं नाव दिसेल, इथं सरनेम दिसेल, इथं मोबाईल नंबर दिसेल. आणखीन तुम्हाला जर इथं सेकंड नंबर ॲड करायचा असेल तर करू शकता. तुमचा ईमेल आय डी ॲड करू शकता, बर्थ डेट ॲड करू शकता. इथे जेंडर, इथं ॲड्रेस, खूप काही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. जर तुमची या नावानं फर्म, कंपनी वगैरे काही असेल तर तुम्ही इथं ॲड करू शकता. हे झालं तुमच्या नावाबद्दल. जर तुम्हाला फोटो वगैरे जर ठेवायचा असेल, कॉल केल्यानंतर समोरच्याला तुमची इमेज दिसली पाहिजे, म्हणजे फोटो दिसला पाहिजे, तर त्यासाठी इथं कॅमेरा दिसतोय ना, हे पहा हा कॅमेरा दिसतोय का, यावरती काय करावं लागेल तुम्हाला क्लिक करावं लागेल. क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करून ठेवायचा असेल तर टेक अ फोटोवरती क्लिक करा. आणि जर तुमच्या मोबाईलमधला जर ठेवायचा असेल ऑलरेडी तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेला फोटो तर सिलेक्ट फ्रॉम गॅलरी सिलेक्ट करून तुम्ही फोटो ठेवू शकता. जर तिसरी सेटिंग आहे, तिसरी सेटिंग जर कोणाचा नंबर तुम्हाला जर बार बार कॉल करून जर ही करत असेल, ब्लॅकमेल करत असेल तर त्याला ब्लॉक कसं करायचं ते आपण पाहूया. हे पाहू शकता हा नंबर घेऊ आपण. हा नंबर जर ब्लॉक करायचा असेल तर हे पाहू शकता इथे हा नंबर जर ब्लॉक करायचा असेल समजा तर हे पाहू शकता इथं आलेला आहे ब्लॉक अँड रिपोर्ट. यावरती क्लिक करून हा नंबर तुम्ही हे पाहू शकता. आता ब्लॉक झालेला आहे. हा नंबर दिसला का, ब्लॉक झालेला रेडमध्ये आलेला आहे. आणि जर हा नंबर जर समजा तुम्हाला नंतर भविष्यात कधी अनलॉक करायचा असेल, अनब्लॉक करायचा असेल तर हे पाहू शकता इथे ऑप्शन आलेला आहे समोर वरती अनब्लॉक नावाचं सुद्धा.
आणि जर समजा तुम्हाला कोणी कॉल करून अननोन नंबरवरून तुम्हाला कॉल आले नाही पाहिजे, फक्त आणि फक्त तुमच्या मोबाईलमध्ये जेवढे सेव्ह नंबर आहे त्यावरतून जर तुम्हाला कॉल आले पाहिजे, तर त्यासाठी सुद्धा एक सेटिंग आहे यामध्ये. तर ती सेटिंग तुम्हाला करावी लागेल. तर ती कोणती सेटिंग आहे? या 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करावं लागेल. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर इथे सेटिंगमध्ये जावं लागेल. सेटिंगमध्ये केल्यानंतर इथे कॉल नावाचं ऑप्शन आहे. कॉल नावाच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर हे बघा, इथं एक ऑप्शन आलेलं दिसल. हे पाहू शकता, इथं आलेलं आहे ऑप्शन हाईड फॉर नॉन फोन बुक कॉन्टॅक्ट. तर ह्याला तुम्हाला काय करावं लागेल? ऑन करून ठेवावं लागेल. जर ट्रूकॉलरची माहिती दिलेली समजली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे असाच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. थँक्यू, धन्यवाद. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.